विरोधी पक्षाच्या सांगण्यावरून अधिवेशनाचे 3 दिवस वाढवले। विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये जे ठरलं त्यानुसार कामकाज सुरू। फडणवीसांनी केलं स्पष्ट, अंतिम आठवडा प्रस्ताव असल्यामुळे अधिवेशन लवकर गुंडाळणार असल्याची होती चर्चा। लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्यासाठी आमची ना नाही, मात्र आर्थिक परिस्थिती पाहून आम्ही घोषणा करू। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं मोठं वक्तव्य। सार्वजनिक क्षेत्रामधील उपक्रमांसाठी विशेष अभय योजना, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून विधानसभेमध्ये विधेयक सादर। विशेष अभय योजनांमुळे थकबाकीच्या तडजोडीला आता गती मिळेल। येत्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता पहिलीसाठी सीबीएसई पॅटर्न राबवणार, तर दुसरी, तिसरी, चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी वर्षभर सीबीएसई अभ्यासक्रम। शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची माहिती। सीबीएसई अभ्यासक्रमामध्ये मराठी विषय बंधनकारक। राज्यामधील सर्व शाळा 1 एप्रिलपासून सुरू होणार। शाळांचं वार्षिक वेळापत्रक सीबीएसई प्रमाणे होणार। मे महिन्यामध्ये सुट्टी, जून पासून पुन्हा शाळा। विधान परिषदेमध्ये मंत्री दादा भुसे यांची माहिती। विधान परिषदेमध्ये माथाडी कामगार विधेयक मंजूर। कायद्यामध्ये कालानुरूप बदल करण्याच्या तरतुदींच्या संदर्भातलं विधेयक मंजूर। विरोधकांकडून विधेयक मंजूर करण्यासाठी प्रचंड विरोध। विधेयक माथाडी कामगारांच्या चांगल्या भविष्यासाठी। कामगार मंत्री आकाश फुंडकर यांची प्रतिक्रिया, तर हितसंबंधांची बैठक घेऊन विरोधकांच्या आक्षेपांचं निराकरण करू, फुंडकर यांचं आश्वासन। महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतली विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची भेट। जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, भास्कर जाधव यांनी भेट घेतली आहे। विधानसभा विरोधी पक्ष नेते पदाच्या संदर्भात ही भेट झाल्याची माहिती आहे। विधान भवनामध्ये आदित्य ठाकरे आणि मंत्री बावनकुळे यांची भेट। दोघांमध्ये उपस्थितीबाबत संवाद। यावेळेला जितेंद्र आव्हाड आणि भास्कर जाधव सुद्धा उपस्थित होते। राज्यामधील सर्व खाणींची ड्रोन पाहणी करणारे बेकायदेशीर उत्खनन टाळण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधानसभेमध्ये घोषणा। यासाठी तहसीलदारांना दोषी धरणार, बावनकुळेंची माहिती। 23 मार्चला मुंबईच्या प्रभादेवीमध्ये राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये मनसेची महत्त्वाची बैठक होणार आहे। पक्षाची केंद्रीय समिती, मुंबई अध्यक्ष तसंच घटनात्मक बदललेली रचना जाहीर होण्याची शक्यता आहे। गोगावले हे आधी मंत्रिपदासाठी आग्रही होते, आता पालकमंत्रीपदासाठी आहेत। रायगडच्या पालकमंत्रीपदावरती रामदास आठवले यांचं वक्तव्य, तर रायगडचं पालकमंत्रीपद आरपीआयला द्यावं, आठवलेंची मागणी। खासगी हॉस्पिटलमध्ये रुग्णांची औषधांच्या किमतीवरून लूट सुरू आहे। गिरीश महाजन यांच्याकडून विधान परिषदेमध्ये मुद्दा उपस्थित, मात्र या मुद्द्यावरती संबंधित खात्याच्या मंत्र्यांनी उत्तर दिल्यामुळे सभापतींकडून महाजनांना खाली बसण्याची सूचना। रुग्णालयामधील आरक्षित खाटांसाठी विधिमंडळामध्ये एक विशेष कक्ष निर्माण करणार। रुग्णालयाने आरक्षित खाट नाकारली तर कारवाई केली जाणार। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा निर्णय। माहिती तंत्रज्ञान विभाग सायबर सिक्युरिटी वॉरियर्स निर्माण करणार। 50,000 सायबर सिक्युरिटी वॉरियर्स तयार करण्यात येणार असल्याची मंत्री आशिष शेलार यांची माहिती। दिशा सालियनवरती आदित्य ठाकरे, सूरज पंचोली, दिनो मौर्य आणि आदित्यच्या अंगरक्षकांना सामूहिक बलात्कार केला। दिशा सालियन यांच्या वकिलांचा खळबळजनक दावा। मागच्या 5 वर्षांपासून बदनामीचा विरोधकांकडून प्रयत्न सुरू आहे। दिशा सालियन प्रकरणावरती आदित्य ठाकरे यांची माध्यमांना प्रतिक्रिया। नवल वाटलं की मागील 2 विधानसभा अधिवेशनामध्ये हे प्रकरण आलं कसं नाही। या घटनेमध्ये आणि प्रकरणाशी आमचा संबंध नाही। दिशा सालियन प्रकरणी उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केली भूमिका। आरोप भविष्यामध्ये बुमरँग होईल असाही दिला इशारा। आदित्य ठाकरेंनी न्यायालयामध्ये सगळं काही सांगावं, 8 जानेवारीला कुठे होते ते सुद्धा सांगावं, नितेश राणे यांची मागणी। तर मुख्यमंत्री असताना उद्धव यांनी दिशा सालियन प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला, नितेश राणेंचा आरोप। शिवसेना प्रमुखांच्या नातवावरती बलात्काराचा आरोप होणं ही गंभीर बाब आहे। पोलिसांना हाताशी धरून उद्धव ठाकरेंनी पुरावे नष्ट केले का, याची चौकशी व्हायला हवी, रामदास कदम यांची प्रतिक्रिया। दिशा सालियन प्रकरणामध्ये आदित्य ठाकरेंना बदनाम केलं जातंय। एसआयटीने 2 वेळा तपास करूनही काही सापडलं नाही। 5 वर्षांच्या नंतर दिशाच्या वडिलांनी हा मुद्दा उपस्थित का केला, वैभव नाईक यांचा सवाल।
या प्रकरणामध्ये आदित्य ठाकरेंचा समावेश असेल असं वाटत नाही, मात्र दिशाच्या आईवडिलांनी केलेल्या तक्रारीवरती निपक्षपातीपणे चौकशी व्हायला हवी. रामदास आठवलेंची प्रतिक्रिया. आदित्य ठाकरेंना टार्गेट करू नये असंही आठवलेंचं वक्तव्य. नागपूर हिंसाचार प्रकरणामधील प्रमुख आरोपी फहीम खानसह 36 आरोपींना आज जिल्हा सत्र न्यायालयामध्ये हजर करणार. सर्व आरोपींना कोर्टाने दिली होती 21 मार्चपर्यंत पोलीस कोठडी. नागपूर हिंसाचारापूर्वी काही तरुणांनी रेकी केल्याचाही संशय. तरुणांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल. नागपूरच्या दंगलग्रस्त भागाच्या पाहणीसाठी काँग्रेसकडून समितीची स्थापना. समिती दंगलग्रस्त भागामध्ये जाऊन स्थानिकांशी चर्चा करणार आहे. माणिकराव ठाकरे, हुसेन दलवाई, नितीन राऊत, यशोमती ठाकूर, आमदार साजिद पठाण यांचा समावेश आहे. नागपूरमध्ये महिला पोलिसांवरती हात उचलणाऱ्यांचे हात छाटा. उद्धव ठाकरे यांची मागणी. तर दंगल कोणी घडवली हा संशोधनाचा विषय आहे. ठाकरेंचं वक्तव्य. औरंगजेब हा आपल्या देशाचा विरोधक. कोणत्याही मुस्लिमानं औरंगजेबाशी नातं जोडण्याचा प्रयत्न करू नये. रामदास आठवलेंचं वक्तव्य. औरंगजेबाची कबर काढण्याच्या मागणीला रामगिरी महाराजांचे समर्थन. अत्याचार करणाऱ्यांची कबर काढायची की नाही हा सरकारचा अधिकार, मात्र हिंदुत्ववादी संघटनांची मागणी सुद्धा उचित आहे. रामगिरी महाराज यांचं वक्तव्य. राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांवरती बोलणाऱ्यांच्या विरोधात कारवाई होत नाही, मात्र माझ्यासारखा कार्यकर्ता काही बोलला की लगेच कारवाई होते. अबू आझमींचं वक्तव्य. प्रशांत कोरटकरची अटकपूर्व जामिनासाठी हायकोर्टामध्ये धाव. आज होणार तातडीची सुनावणी. कोल्हापूर सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्याच्या निर्णयाला कोरटकरनं हायकोर्टामध्ये आव्हान दिलंय. धनंजय मुंडेंनी मुंबई सत्र न्यायालयामध्ये दाखल केलेल्या याचिकेवरती आज सुनावणी. करुणा मुंडेंच्या बाजूने वांद्रे दंडाधिकारी कोर्टानं दिलेल्या अंतरिम आदेशाला धनंजय मुंडे यांच्याकडून आव्हान. पुण्यातील स्वारगेट बलात्कार प्रकरणाचे विधिमंडळामध्ये पडसाद. प्रश्न उपस्थित करण्यात आल्यामुळे विधिमंडळामध्ये कारवाईचं उत्तर. त्यामुळे पुण्यामधील सर्व मोठ्या अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या. मुंबई पुण्यामध्ये ठाकरेंची शिवसेना तर रायगडमध्ये शरद पवार पक्षाला खिंडार. बारामतीच्या माजी जिल्हाप्रमुख कल्पना थोरवे यांचा शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश. तर ठाकरेंच्या शिवसेनेची दैनंदिनी तयार करणारे साकेत पवारांची संपूर्ण टीम ही शिवसेनेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांचा पालघर, वसई, विरार हा दौरा. पक्षाच्या संघटनात्मक बांधणीवरती भर दिला जाणार. तर धार्मिक वाद निर्माण करणं ही सरकारची कार्यपद्धती, सकपाळांचा आरोप. मालेगाव स्फोटामधील आरोपी सुधाकर द्विवेदीच्या वकिलांचा खळबळजनक युक्तिवाद. सरसंघ चालकांना मुंबईमध्ये आणण्याचे परमवीर सिंह यांनी आदेश दिलेले. आदेश मानण्यासाठी नकार दिल्यामुळे मुजावर यांना खोट्या प्रकरणामध्ये अडकवलं. परमवीर सिंहांवरती ॲडव्होकेट सांगळे यांचे गंभीर आरोप. बीडच्या माजी खासदार प्रीतम मुंडेंनी मुलासह घेतली पंतप्रधान मोदींची भेट. संसद परिसरामधल्या पंतप्रधान मोदी यांच्या कार्यालयामध्ये दोघांची भेट झाली आहे. भाजप आमदार आशिष शेलार यांनी घेतली अभिनेता आमिर खानची भेट. सदिच्छा भेट घेतली असल्याची शेलार यांची माहिती. नियमबाह्य भाडं आकारणाऱ्या रिक्षा टॅक्सी चालकांच्या तक्रारीसाठी लवकरच व्हॉट्सअॅप नंबर आणला जाणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. कांदिवलीमधल्या ग्रोवेल्स मॉलला टाळं लागणार आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई योग्य. हायकोर्टाचं निरीक्षण. ग्रोवेल मॉलचं बांधकाम करताना पर्यावरण संवर्धनाचे अनेक निकष डावलण्यात आल्याचाही आरोप. मध्य रेल्वे यावर्षी 332 उन्हाळी विशेष गाड्या चालवणाऱ्या. नागपूरसाठी 98, कोकणासाठी 36 आणि कलबुर्गीसाठी 180 गाड्या सोडल्या जातील. मध्य रेल्वेकडून मुंबईतील परळ स्थानकाचा कायापालट. अमृत भारत स्टेशन योजनेच्या अंतर्गत स्थानकांमध्ये नवीन इमारतींचं बांधकाम पूर्ण. तर सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, सुसज्ज प्लॅटफॉर्म्स आणि आधुनिक प्रवासी सुविधांचा समावेश. HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी नवी हेडलाईन. येत्या 30 जूनपर्यंत नंबर प्लेट बसवण्यासाठी मुदतवाढ आहे आणि आतापर्यंत 18 लाख वाहनधारकांनी HSRP नंबर प्लेट बसवल्याचाही अंदाज आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा 3,361 कोटी जमा खर्चाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पामध्ये कोणतीही करवाढ नाही आहे. जेजुरी नगर परिषदेकडून वाद्य वाजवून मालमत्ता कराची वसुली सुरू आहे. मालमत्ता कर आणि थकबाकी वसुलीसाठी पालिकेचे सर्व अधिकारी गेल्या 15 दिवसांपासून शहरामध्ये फिरत आहेत.
बीडमधील शिक्षक धनंजय नागरगोजे यांच्या आत्महत्येच्या नंतर सुप्रिया सुळे यांच्याकडून त्यांच्या कुटुंबियांना मदत. नागरगोजे यांच्या मुलाचा शैक्षणिक खर्च उचलण्याबरोबरच त्यांच्या पत्नीला रोजगार मिळवून देण्याचाही शब्द दिलाय. बीड जिल्ह्यामधील कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी आणखी एका टोळीवरती केली मकोकाच्या अंतर्गत कारवाई. 6 जणांच्या या टोळीमध्ये 3 महिलांचा समावेश. टोळीमधील 3 जण फरार आहेत. चंद्रपूरच्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या सफारी बुकिंगमध्ये 16 कोटींचा अपहार करणाऱ्या 2 जणांची संपत्ती ईडीकडून जप्त. ऑनलाईन तिकीट बुकिंग करणाऱ्या रोहित आणि अभिषेक ठाकूरनं हा गैरव्यवहार केलाय. वसईच्या कार्डिनल ग्रेशियस रुग्णालयातील डॉक्टर अंजुम शेख यांना सहकारी महिला डॉक्टरचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी अटक झाली आहे. शेखला 2 दिवसांची पोलीस कोठडी. धमक्या मिळाल्याने पीडितेची पोलिसांमध्ये धाव. पालघरमध्ये वीज ग्राहकाला 2 लाखांची लाच मागणाऱ्या महावितरणच्या अधिकाऱ्याला अटक. लाच न दिल्यास 4 लाखांचा दंड ठोठावण्याची दिली होती धमकी. लोणावळ्यामध्ये लोहगड परिसरामध्ये बेपत्ता झालेल्या तरुणीचा आढळला मृतदेह. या तरुणीची हत्या झाली आहे की आत्महत्या करण्यात आली आहे, पोलिसांचा तपास सुरू. यवतमाळच्या आर्णी तालुक्यामधल्या लोणी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये रुग्णांची गैरसोय. वैद्यकीय अधिकारी उपस्थित राहत नसल्याची बाब समोर. रात्रीच्या वेळी गरोदर महिलांवरती उपचार होऊ शकले नाही. नाशिकमधील सातपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील हॉटेल व्यावसायिकाला टोळक्यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आहे. हॉटेलसमोरच्या पानटपरी चालकाकडून वस्तू खरेदी करून पैसे न दिल्यामुळे जाब विचारला असता मारहाण. सोलापूरमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि पोलीस शिपायाला मारहाण केल्याप्रकरणी आरोपीवरती गुन्हा दाखल. आरोपी ओंकार नलावडेला पोलीस स्टेशनला आणलं जात असताना त्याने पोलिसांवरच हल्ला केलाय. रायगडावरती पाय घसरून पडल्यानं 64 वर्षीय भीमराव घायवन यांचा मृत्यू झालाय. पुण्याच्या उरळी कांचनमधील घायवन हे पर्यटनासाठी गेले होते. नागपूरच्या हिंगणा तालुक्यामधल्या गुमगावमध्ये भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यामध्ये 4 वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू झालाय. 15 ते 20 कुत्र्यांनी हर्षिता चौधरी हिच्यावरती हल्ला केला. जालन्यामध्ये वाढदिवसाच्या निमित्ताने तलवारीनं केक कापणाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडे 2 तलवारी सुद्धा जप्त केल्या आहेत. कृषी विभागाच्या 22 ते 23 मार्च दरम्यान धान्य महोत्सवासाठी कृषी सहाय्यकांना काम. त्यामुळे जलतारा प्रकल्पावरती परिणाम होण्याची शक्यता आहे. लातूरच्या काही भागामध्ये अवकाळी पावसाची हजेरी तर रायगव्हाणमध्ये मुसळधार पावसासह गारपीट. अवकाळी पावसाचा फळबागांना मोठा फटका. अहिल्यानगरच्या 12 गावांमध्ये मार्च महिन्यामध्ये पाणी टंचाई. बहिरवाडी, ससेवाडी, इमामपूर, नारायणडोह आणि जेऊर या गावच्या आजूबाजूच्या वाड्या वस्त्या अशा 12 गावांना पिण्याच्या पाण्याची टंचाई. पुण्यातील साईभक्त गरुडकर परिवाराकडून साईंच्या चरणी सुवर्ण हाराचं दान. 55 ग्रॅम वजनाचा हा हार असून याची किंमत 5,40,000 रुपये. गडचिरोलीमधील आदित्य तितीरमारेची अंडर-19 राष्ट्रीय क्रिकेट अकादमी एलिट कॅम्पसाठी निवड. अंडर-19 संघामध्ये विदर्भाचं प्रतिनिधित्व करताना केलेल्या प्रभावी कामगिरीमुळे आदित्यची निवड. आजपासून मंगळुरूमध्ये आरएसएसची 3 दिवसीय अखिल भारतीय प्रतिनिधी सभा. यामध्ये बांगलादेशच्या विषयी ठराव मंजूर होणार असल्याची शक्यता आहे. दिल्ली विधानसभेतील पराभवाच्या नंतर आम आदमी पक्षाची आज महत्त्वाची बैठक आहे. केजरीवाल यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांची बदनामी केल्याप्रकरणी राहुल गांधींवरती खटला. उलट तपासणीसाठी पूर्ण संधी मिळावी अशी राहुल गांधींनी विनंती केल्यामुळे पुढची सुनावणी 7 एप्रिलला होणार आहे. एनडीएच्या सर्व खासदारांना आज सभागृहामध्ये उपस्थित राहण्यासाठी व्हीप जारी करण्यात आलाय. अर्थसंकल्पामधल्या मागण्यांवरती चर्चा होणार असून अर्थसंकल्प मंजूर करण्यासाठी सभागृहामध्ये उपस्थित राहण्यासाठी व्हीप बजावल्याची माहिती. नळावरती पाणी भरण्यावरून वाद. केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांच्या 2 भाच्यांच्या एकमेकांवरती गोळीबार. एकाचा मृत्यू. बिहारच्या भागलपूर जिल्ह्यामधल्या नवगछियाच्या जगतपूर गावामधली घटना आहे. न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लॅक्सन यांनी वानखेडे स्टेडियमवरती न्यूझीलंडच्या क्रिकेटपटूंसोबत संवाद साधलाय आणि क्रिकेटचा आनंद घेतलाय. कौटुंबिक न्यायालयाने क्रिकेटपटू यजुवेंद्र चहल आणि धनश्री शर्माचा घटस्फोट मंजूर केलाय. यजुवेंद्र आणि धनश्रीनं 22 डिसेंबर 2020ला लग्न केलं होतं. 6 एप्रिलला कोलकाता आणि लखनौ संघामध्ये होणारा सामना कोलकात्याच्या ऐवजी गुवाहाटीमध्ये होणार आहे. सुरक्षेच्या कारणास्तव वेळापत्रकामध्ये काहीसा बदल करण्यात आला आहे. एबीपी माझा,
उघडा डोळे बघा नीट.